हे घे 5,000 रुपीज. तुम्हाला 5,000 रुपये देतेस? सकाळी जाऊन 50,000चं शॉपिंग करून आले मी, हा? आणि एक नवीन गाडी विकत घेऊन आले. 5,000 रुपये काय देतेस तुम्हाला? अगं तू चिडू नकोस, ती तुला हेल्प करायलाच बघते ना. कसली हेल्प? 5,000 रुपयांची हेल्प? करोडो रुपयांची गरज आहे मला, करोडो रुपयांची. तुझे 5,000 रुपयांनी काही होणार नाहीये. इतके दिवस पार्ट्या केल्यात ना माझ्या घरी, लाख लाख रुपये उडवलेत तुमच्यावर. मालविका तू आमच्याशी अशी बोलतेस? नाही शिकवायचं मला. आउट. तुझ्याशी मैत्री केली हेच आमचं चुकलं. एक्झॅक्टली. नाही माझं ते पैसे आहेत ना, ते उचल, तुझा मोबाईल उचल आणि आउट. मैत्री केली चुकलं, माझं चुकलं तुमच्याशी मैत्री करून. आता ओढून काय फायदा आहे? या मैत्रिणींवर तू लाखो रुपये खर्च केले. आज याच मैत्रिणीने तुला धगा दिला. शट अप. मी आत येऊ का? मैथिली तू हो. मैथिली, तुम्ही अवनीच्या शकू मावशी ना? अवनी खूप बोलते तुमच्याबद्दल. हो म्हणजे ओम आणि स्वीटूकडून तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. या ना, बसा, या. आज खरं तर मी मालविका मॅमशी बोलायला आले होते. कळलं तुमच्या कंपनीबद्दल. बोल बोल. जेव्हा मला गरज होती मदतीची तेव्हा तुम्ही आला होतात माझ्याकडे मदत घेऊन. अर्थात तुमचे एक्सपेक्टेशन्स थोडे वेगळे होते म्हणून गोष्टी पुढे जाऊ शकल्या नाहीत. पण आता मी जेन्युइनली मनापासून तुमची मदत करायला इथे आलेली आहे. मला खरंच तुमची मदत करायला आवडेल. तुमच्या कंपनीवर ही जी वेळ आली आहे ती मला खरंच नाही बघवत. ही अशी वेळ आली आहे ना, आली आहे तशी निघून जाईल. येस ऑफकोर्स निघून जाईल नक्कीच. पण तोपर्यंत जर मला तुमची मदत करता आली तर आय विल बी मोर दॅन हॅपी. आणि थिंक ऑफ दिस लाईक अ सपोर्ट सिस्टम. म्हणजे सगळे अधिकार सगळे हक्क तुमच्याकडेच राहतील. यू विल स्टिल बी द बॉस. मी फक्त हेल्पिंग हँड आहे. म्हणजे बँकरप्सी डिक्लेअर होऊ नये आणि मार्केटमध्ये तुमच्या कंपनीचं नाव खराब होऊ नये आणि मोस्ट इम्पॉर्टंटली इतक्या लोकांचे जॉब जाऊ नयेत म्हणून फक्त तात्पुरती केलेली ऍडजस्टमेंट. एवढी मदत नाकारू नका प्लीज. मालविका, आपल्याला गरज आहे, मग यांचा आधार घ्यायला काय हरकत आहे? हो, आणि ऑन टॉप ऑफ दॅट जेव्हा कंपनीची परिस्थिती सुधारेल आय विल बॅक आउट. म्हणजे तशाच टाईपचं कॉन्ट्रॅक्ट आपण लिहून घेऊया, त्याच टर्म्स आणि कंडिशन्स आपण, आणि विल मेक अ डील. मिस मैथिली, माझी कंपनी सावरायला मी समर्थ आहे. आमच्या कंपनीचे फक्त शेअर्स पडलेत, काही कंपनी बुडालेली नाहीये पूर्ण. कुठून तरी न्यूज कानावर आली आणि तुझी खात्री आहे माझ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं की तुझा फायदा होणारच, म्हणून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी तू इथे निघून आलीस. नाही तसं काही नाहीये. म्हणजे माझ्या घरात येऊन माझी कंपनी विकत घ्यायची असं म्हणायची तुझी हिंमत कशी झाली? काय बोलतेस मालविका? यू स्टे आउट ऑफ दिस मिसेस खानविलकर. ज्यातलं आपल्याला काही कळत नाही ना त्या विषयात बोलू नये हे मी 100 वेळा सांगितलंय तुला. यू आर गेटिंग इट ऑल रॉंग. तसं अजिबात नाहीये. म्हणजे आपण सगळे टर्म्स आणि कंडिशन्स डिस्कस करूया आधी आणि मग एक कॉन्ट्रॅक्ट फायनल करूया, मग डील करूया. तुझ्याशी कुठलाही डील करायची माझी इच्छा नाही. मोहित इकडे. हॅलो. तुझा तो इन्व्हेस्टर कुठे? बोलव त्याला. मॅम, म्हणजे तुम्ही डील साइन करायला तयार आहात? मॅम, आर यू शुअर? मी नक्की बोलू त्यांना? हो. तुला इथे बिझनेसमॅन असल्याचं नाटक करायला मी घेऊन आलोय. तू खराखुरा बिझनेसमॅन नाहीये. अरे भाई, पण गेट आउट बोलली ना ती. संपला नाटक. आपले पैसे काढ, आपण चाललो. काम झाल्याशिवाय तुला तुझे पैसे मिळणार नाहीयेत. मी आज जातो, जरा सेटिंग लावतो, मग तुला बोलून घेतो.
डील साईन करायला तयार आहे. मी बोलवतो त्यांना. माझ्याकडे इन्व्हेस्टर्स आहेत आणि ते विश्वासू आहेत. पण माझा विश्वास नाहीये तुझ्यावरही नाही आणि तुझ्या इन्व्हेस्टर्सवरही नाही. मालविका, अगं अगं त्या ओळखीच्या आहेत आणि बाहेर जो माणूस आलाय तो अनोळखी आहे आपल्यासाठी. इतकी घाई करू नकोस. तू ये मोहित, मॅम. या. सर आले. सर एक सेकंड ना. सर सर प्लीज सीट. सर ते डीलचे पेपर्स. मॅम हे बघा, हे डीलचे सगळे पेपर्स मी आपल्या वकिलाकडून बनवून घेतलेत. म्हणजे तुमच्याच फायद्यासाठी. पैसे त्यांचे पण फायदा तुमचा. मालविका, जे काय करशील ते विचार करून कर. मॅम तुम्ही हवं तर एकदा वाचून बघा. खूप कष्टाने उभी केली आहे मी कंपनी. एका रात्रीत नाही, अशी मोठी झाली. दिवस रात्र काबाड कष्ट केलेत, तेव्हा हे राज्य उभं राहिलंय. आय नो मॅम. मी पाहिलंय ना तुमचा प्रवास आणि मी सरांना सुद्धा याबद्दल सगळी कल्पना दिली. मी सांगितलं त्यांना. ते त्यांचं असं म्हणणं आहे की तुमची कंपनी, त्या कंपनीचा प्रॉफिट जसजसा वाढत जाईल तर ते तुमची कंपनी तुम्हाला परत द्यायला सुद्धा तयार आहे. हो ना सर? हा. येस. आय होप दिस इज अ राईट डिसिजन. ही कंपनी म्हणजे माझं मूल आहे. प्लीज मालविका, अजून एक दिवस विचार कर. इतकी घाई करू नकोस. हो, एक्झॅक्टली. तुला कंपनी विकण्यापेक्षा मी या इन्व्हेस्टरच्या हातात दे. ही मालू तर काय भिकारीच होणार आहे, बुडणारच आहे. मी माझा तरी फायदा करून घेतो. मिस्टर अजय, आजपासून खानविलकर फिटनेस ग्रुप ही माझी कंपनी, तुमची. थँक्यू मॅम. सर कॉंग्रॅच्युलेशन. मॅम कॉंग्रॅच्युलेशन्स. घ्या, आतमध्ये बसून घ्या. चला, अफलातून परफॉर्मन्स, 1 नंबर परफॉर्मन्स. छोट्या छोट्या मुलांचे भारी भारी डान्स. फक्त 500 रुपये. जल्दी कीजिए, सिर्फ 500 रुपये लिमिटेड सीट्स है. 500 रुपये तिकीट, एवढं महाग? लहान मुलांचा तर कार्यक्रम आहे. झालं, केली कंजूसी. लहान पोरत मध्ये का तुम्ही लहान समजणार का? नाचायला लागली ना, मोठ्यांना पण लाज होतील. और हमारे स्वीटू ने डांस तैयार किया ना. बच्चे के लिए क्या इतना कंजूसी. दे दो ना 500 रुपये. अरे सुटूला ओळखता ना तुम्ही? सुटू तर डान्स फिरतो सगळीकडे. तुमच्याकडे पण आला असेल ना? हो, हे बरोबर बोलला. बोला, किती पाडू? मला 2 तिकीट द्या. मला 3 द्या. हे तुमचे 2, तुमचे किती? 3 ना? आतमध्ये बसून घ्या. ठीक आहे. होय, सगळ्यांना लिपस्टिक लावून देणार आहे. पण लिपस्टिक लावून झाल्यानंतर ओठाला हात लावून नका, ती खराब होईल. आणि पांढरे कुर्ते घातलेत तुम्ही, कुठेही इकडे तिकडे बसायचं नाहीये, कळलंय? नक्की. या खुर्च्या लावून घेऊ आपण. हा. अजून तू जरा पाण्याची व्यवस्था कर. बघतो मी. येस स्वीटू, तिकडे सगळं ओके ना? हो. तुम्हाला काही हवंय अजून? नाही, मग इकडे काही नकोय.
ओके एक मिनिट पिन बॉक्स हवाय मला. ऐक ना मी आणतो हेअर पिन. मी आणतो अरे. आणतो. चिनिया, सोशल मीडिया पे धूम मच गई हाँ और अभी अपन लाइव जा रहे हैं, मालूम है क्या? अरे बारी हा चल किती एक चल लाईव्ह आहे, लाईव्ह जातोय आपण, लाईव्ह मध्ये दिसणारच तू पण दिसणार लाईव्ह मध्ये. एक तिकीट नाही, चल आतमध्ये बसून घ्या. अफलातून परफॉर्मन्स, 1 नंबर परफॉर्मन्स. जल्दी कीजिए, लिमिटेड सीट्स है, जल्दी कीजिए. स्वीट नूडल्स बसवत आहे, बघायला आलं पाहिजे, सगळ्यांनी बघायला आलं पाहिजे. छोटी छोटी मुलं नाचणार आहेत, फक्त 500 रुपये. स्वीटू याच पिन आहेत ना? हो. अजून काही हवंय तुम्हाला? नाही. म्हणजे स्नॅक्स, चहा वगैरे काही खायला? नको? नक्की ना? हो नक्की. ऑल राईट. थँक्यू. दादा. हा पार्थ, काय झालं? अरे चहा स्नॅक्सचं बघणार होता तू. अरे हा मी बघतो. तू एक काम करतो, पंख्याचं बघतो. बॅटरी डेड. ए चिन्या, हा ऐक ना, इकडे ना. हॅलो. ऐक ना जरा, मला तुझा फोन दे ना. फोनची बॅटरी डेड आहे. तुझा फोन दे. क्या? ते काय तिकडे चार्जर, तू काय लावू नकोस. हॅलो. हा मी ओम खानविलकर बोलतोय. ते तुम्ही चहा आणि स्नॅक्सचं बघणार होता ना? हा. अच्छा. येस. सॉरी. ही कंपनीचे काही डॉक्युमेंट्स आहेत. तुम्हाला बाकी सगळे डिटेल्स मेल केलेत मी. मोहित, थँक्यू. आज पुन्हा एकदा आपल्या कंपनीला खानविलकरांचं घर वाचवण्यासाठी जेव्हा गरज होती तेव्हा तू इन्व्हेस्टर घेऊन आलास. मी पैसे माझ्या अकाउंटमध्ये जमा झाले की खानविलकर फिटनेस ग्रुप तुमचा. माझे अकाउंट डिटेल्स आहेत ना तुमच्याकडे? येस मॅम, मी लगेच पैसे ट्रान्सफर करायला सांगतो. हॅलो, मालविका खानविलकरांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करा. पैसे लगेच ट्रान्सफर झाले? खरं तर खूप मोठी अमाऊंट होती. येस मॅम, या बाबतीत सर एकदम एफिशियंट आहेत आणि म्हणूनच तर मी त्यांची आणि तुमची भेट घालून. तर काय होतं ना, काही लोक मोठमोठ्या गप्पा मारतात आणि पैसे द्यायच्या नावाने टाळाटाळ करतात. मॅम, ही डील तुमची आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट डील ठरणार. खूप खूप कष्ट खाऊन माझ्या आईने हा छोटासा उद्योग सुरू केला होता. पिठं विकायची, काढे विकायचे आणि त्यातून आमच्या घराला उभारी दिली होती. आईने जरी छोटा असा गृह उद्योग सुरू केला तरी त्याला पुढे नेण्याची जिद्द माझ्यात होती. म्हणून मी अक्षरशः दिवस रात्र कष्ट करून खानविलकरांच्या छोट्याशा उद्योगाला खानविलकर फिटनेस ग्रुपचं रूप दिलं. आपल्या प्रोडक्ट्सवर लोकांचा विश्वास आहे. अजूनही लोक ते वापरतात. सो तुम्ही या कंपनीला पुन्हा नावारूपाला आणाल अशी इच्छा आहे, आशा आहे. माझं बाळ आहे, तुमच्या हातात सोपवते. सो आजपासून ही कंपनी ही तुमची.
थँक्स. काळजी घ्या माझ्या कंपनीची. मॅम, मी समजू शकतो आता तुम्हाला काय फील होत असेल ते. जरी आता कंपनी गेली असली तरी सुद्धा आपल्याला आपलं घर वाचवता येईल. अँड आय एम शुअर तुम्ही आपली कंपनी पुन्हा जोमाने सुरू कराल, मला खात्री आहे. आणि मी आहे ना तुमच्यासोबत. मी तुम्हाला असं खचू देणार नाही, तुम्हाला असं हरू देणार नाही. मॅम, तुम्ही लढा. थँक्स मोहित. तू वाटतोस तितका युजलेस नाहीयेस. यावेळी तू माझ्यासाठी उभा राहिलास. मालू, मी काय आहे ना हे अजून तुला कुठे कळलंय? कळेल हळूहळू. या. हा फोन का उचलत नाहीये? ओम, प्लीज प्लीज फोन उचल. गॉड, काय करू मी आता? मालविकाला थांबवायलाच हवं आणि हे फक्त ओमच करू शकतो. ओम, तू फोन का नाही उचलत आहेस? गॉड, साष्टांग नमन माझे गौरी पुत्रा विनायका. हे चला, हे उचला सगळं. इकडचं सगळं उचला. एक मिनिट, काय हवंय तुम्हाला? अहो काय चाललंय? हो मॅडम, आमच्याकडे ऑर्डर आहे. अहो हे माझं घर आहे. हे बघा, मला कळलं पाहिजे काय चाललंय इथे ते. बघा मॅडम, तुम्ही आमच्या कामामध्ये ना इंटरफेअर करू नका प्लीज. मॅडम, तुमचं हे बँकेकडे गहाण. बाकीच्या डिटेल्स मालविका खानविलकरांना विचार. नाही, मला माहिती आहे घर गहाण ठेवलंय, पण बँकेचे व्यवहार मलाही कळतात. कळलं ना? मला काहीतरी मुदत द्याल की नाही? मुदत असेल ना काहीतरी बँकेची? हो मॅडम, तुम्हाला सांगितलं ना एकदा. हे बघा, तुम्ही मध्ये मध्ये करू नका, नाही तर लेडी पोलीस बोलवावी लागेल आम्हाला. प्लीज आम्हाला इंटरप्ट करू नका. मॅडम, प्लीज आम्हाला सगळं हे सील करावं लागेल. हो प्लीज प्लीज सर, प्लीज. हे बघा, असं करू नका. घरात मुलं पण नाहीयेत. मी एकटी आहे. एक काम करते, मी माझ्या मुलाला फोन करते. प्लीज, मी त्यांना फोन करते. प्लीज. फोन उचलत का नाही?